मी 30 दिवसात माझं 6 किलो वेट कमी करण्याचं चॅलेंज घेतलेलं आहे आणि त्याच चॅलेंजचा आजचा पहिला दिवस आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आजपासून माझ्या वेट लॉस चॅलेंजला सुरुवात झालेली आहे आणि स्टार्टिंगचं जे वेट आहे ते तुम्ही बघितलंच 79.25 होतं आणि हे वेट बघून तुम्ही आणखी शॉक झालेले असाल, कारण कोणालाच विश्वास बसत नाही की माझं 80च्या दरम्यान वेट आहे. एवढ्यात तर खूपच कॉमेंट येत होत्या की तुझं सध्याचं वेट सांग आणि तुला वेट लॉस करण्याची कायच गरज आहे, तुझं वेट परफेक्ट आहे. पण आता तुम्ही बघितलं ना की किती वेट आहे आणि त्यावरून तुम्हीच सांगा मला की आता मला वेट लॉस करण्याची गरज आहे की नाही आहे. या चॅलेंजमध्ये मला डाएट, वर्कआउट आणि कन्सिस्टन्सी मेन आहे. आता मी डिटॉक्स वॉटर घेतलं माझं. आता डिटॉक्स वॉटरची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. माझं चॅनल जर तुम्ही चेकआउट कराल ना, आधीच जे आपण चॅलेंज घेतलेलं होतं किंवा वेट लॉस जर्नी स्टार्ट केली होती तेव्हाच मी तुमच्यासोबत ती डिटॉक्स वॉटरची रेसिपी शेअर केली होती. आणि हो, या चॅलेंजमध्ये मला स्वतःसोबत खूप स्ट्रिक्ट राहावं लागेल, कारण 6 किलो एका महिन्यात कमी करणं इझी नाही आहे. आता या चॅलेंजला कंप्लीट करण्यासाठी मी जे काही करणार आहे किंवा जे काही खाणार आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हो, या चॅलेंजमध्ये मी आणखी एक गोष्ट ॲड केली होती जी मी त्या दिवशी तुम्हाला सांगितले नाही. ते म्हणजे मला इंटरमिडियंट फास्टिंग करायची आहे. म्हणजे आपण जर रात्रीला 8 वाजता जेवण संपवलं ना आपलं, तर आपल्याला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 12ला जेवण स्टार्ट करायचं आहे. म्हणून आता डायरेक्ट हे लंचच होत आहे माझं. व्हेजिटेबल्स बॉईल करून घेतले, इकडे मी पनीर भाजून घेतलं आणि त्यानंतर ते पनीर त्यामध्ये ॲड केलं आणि त्यामध्ये थोडी पुदिना आणि कोथिंबीरची चटणी घातली आणि आपलं लंच डन होतं. तेच माझ्या डिनरमध्ये सुद्धा झालं होतं. त्यानंतर 1-1.5 तासानंतर चिया सीड्स घेऊन घेतले आणि नंतर मग मी माझी वॉक कंप्लीट केली. कंप्लीट तर नाही म्हणू शकत, थोडी केली आणि त्यानंतर माझं प्रोटीन शेक घेऊन घेतलं आणि मी आता इथे बालमजुरी करून घेत आहे अद्विककडून, कारण त्याने त्याचे फोल्ड केलेले कपडे इकडे तिकडे करून ठेवले होते, म्हणून मी त्याच्याचकडून परत त्याचे कपडे फोल्ड करून घेतले. आणि आता मी रोज तुमच्यासोबत एक माझं फेवरेट प्रोडक्ट शेअर करत जाणार, म्हणजे तुम्हाला पण हेल्प होत जाईल. तर आता ही साडी मला खूप जास्त आवडली होती, म्हटलं तुम्हाला पण हेल्प होईल म्हणून दाखवते. खूप सुंदर असं याचं ब्लाऊज पीस रिसीव होते आणि खूप मस्त साडी आहे, खूप चोपून बसते आणि फॅब्रिक इतकं सॉफ्ट आणि लाईट वेट आहे. साडी घातल्यानंतर वाटत पण नाही. म्हणजे आता समरसाठी खूप बेस्ट राहणार आहे ही साडी. जर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा, तुमच्या डीएममध्ये तुम्हाला या साडीचे लिंक मिळून जाणार. आज मला कोणत्याही हालतमध्ये 12,000 स्टेप्स कंप्लीट करायचेच होते, तर मला पहिल्यांदा मार्केटला जावं लागलं, कारण ह्या सगळ्या गोष्टी आणायच्या होत्या मला. म्हणून मार्केटला गेली आणि त्यानंतर घाईत येऊन स्टेप्स कंप्लीट करायला लागली. तरी सुद्धा 12च्या आत माझे 9,500 स्टेप्स कंप्लीट झाले होते. त्यानंतर तरी मी हार मानली नाही, तरी 12 नंतर 12,000 स्टेप्स कंप्लीट करून घेतले. त्यानंतर फिश ऑइल कॅप्सूल घेऊन घेतली. चला मग बाय.